नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 2023 आणि 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले होते आणि याच संदर्भात आता राज्य सरकारकडून पीक विम्याची घोषणा करण्यात आली आहे। मित्रांनो, 2023 मधील आणि 2024 मधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, यामधील काही जिल्ह्यांनाच हा निधी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील ते जिल्हे कोणते असतील, तसेच या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच यामध्ये रक्कम किती दिली जाणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 2023 मध्ये काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याच्या भरपाईसाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यांना लाभ देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आता समोर आलेली आहे। तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळणार आहे, तसेच याची रक्कम किती दिली जाणार आहे, याविषयी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच पीक विम्याच्या रकमेसाठी पूर्ण प्रक्रिया ही झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असला तरी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे त्यांना अनेकदा नुकसाने सहन करावे लागते। 2023 मध्ये अशाच परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यानंतर सरकारने अहवाल तयार करून प्रत्येक जिल्ह्याची पाहणी केली। त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा ही मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। तसेच या नुकसानीची भरपाई देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। 2023 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, 30 सप्टेंबर 2024 रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो, याच शासन निर्णयानुसार अद्याप पीक विमा रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ही मदत दिली जाणार आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसेच राज्य सरकार लवकरच पीक विम्याचे वाटप हे सुरू करणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याची प्रतीक्षेचा आता पूर्णविराम हा मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये जर पाहिलं तर नाशिक आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे। तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते आणि याच परिस्थितीमध्ये आता राज्य सरकारकडून या पीक विम्याची ही घोषणा करण्यात आली आहे आणि या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून मदतीचा पुढाकार देखील हा घेण्यात आला आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत आणि या उपाययोजनामुळेच शेतकऱ्यांना थोडाफार आता दिलासा हा मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये एक पॅटर्न वापरला जाणार आहे आणि तो पॅटर्न जर पाहिला तर कप ऑफ कॅप पॅटर्न असं या पॅटर्नचं नाव आहे। मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन पद्धत म्हणजेच बीड पॅटर्न किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे। या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारा विमा हा 110% पर्यंत असेल तर तो विमा कंपन्यांकडून दिला जातो। मात्र जर विम्याची रक्कम 110च्या वर गेली तर अतिरिक्त पैसे राज्य सरकारकडून दिले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत मिळते आणि पीक विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण देखील कमी होतो। हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी घेण्यात आलेला आहे। यामुळे कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य मिळण्यास ही मदत मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारकडून पीक विम्यासाठी बीड पॅटर्न किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न हा पॅटर्न लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि या पॅटर्ननुसारच शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे, तसेच यातील कोणते जिल्हे या पीक विम्यासाठी पात्र असतील, ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, यामध्ये सर्वप्रथम येतो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि सातारा या 6 प्रमुख जिल्ह्यांसाठी एकूण 3,310 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो, हा निधी विविध कामासाठी वापरण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या त्याच्या गरजेनुसार हा निधीचे वाटप केले जाणार आहे। यानुसार पायाभूत सुविधा असतील, सिंचन प्रकल्प असतील, रस्ते व इतर महत्त्वाच्या कामासाठी देखील हा निधी वापरण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्येच या पीक विम्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तसेच सरकारने हा निधी तातडीने वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। तसेच स्थानिक प्रशासन हा निधी योग्य ठिकाणी आणि नियोजित कामासाठी वापरेल अशी एक आशा आहे। मित्रांनो, विमा भरपाईची रक्कम जर पाहिली तर पीक विम्यासाठी विमा कंपन्यांकडून 110% पर्यंत भरपाई म्हणून 1,390 कोटी रुपये हे वितरित केले जात आहेत आणि याबरोबरच
जर पाहिलं तर 110% पेक्षा जास्त भरपाईसाठी राज्य सरकारकडून 1930 कोटी रुपयेपर्यंत अतिरिक्त निधी देखील हा उपलब्ध करण्यात आलेला आहे। यापूर्वी सरकारने 1250 कोटी रुपये हे वितरित केले आहेत आणि आता नव्याने मंजूर झालेल्या 1930 कोटी रुपयांमध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। यामुळे जर पाहिलं तर नुकसानाची भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार हा मिळणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 2023 मधील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे। या परिस्थितीची दखल घेत सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। नव्या पीक विमा योजनेअंतर्गत म्हणजेच बीड पॅटर्न असेल किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न असेल, या योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक सोपी आणि प्रभावी करण्यात आलेली आहे आणि यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देखील हा मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना लवकर ही भरपाई देण्यात येणार आहे। तसेच या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे आणि सरकारच्या या पावलांमुळे भविष्यातील संकटेही शेतकऱ्यांना आर्थिक आधार हा मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही पीक विमा कंपन्यांच्या समस्या होत्या आणि यामधील जर पाहिलं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करताना पीक विमा कंपन्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला होता। तसेच अनेक ठिकाणी नुकसान भरपाई मिळण्यात हा विलंब होत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी होती। मात्र आता या राज्य सरकारच्या बीड पॅटर्न किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न यामुळे आता हा निर्णय लवकर घेण्यात येणार आहे आणि लवकरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि यामुळेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच जे दुष्काळग्रस्त जिल्हे होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी यासाठी प्रक्रिया वेगाने केली जात आहे। नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांचा समन्वय अधिक मजबूत केला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्याची संकटातून सावरण्यासाठी ही क्षमता वाढणार आहे। मित्रांनो, तसेच भविष्यातील अनेक भरपाईच्या प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी एक भक्कम यंत्रणा उभारली जाणार आहे आणि सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हा वाढेल। तसेच मित्रांनो, या पीक विम्यामध्ये निकष कोणते लावण्यात आले आहेत आणि हे निकष पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अखेर पीक विमा हा मंजूर झाला असून आता शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊ शकतात। तसेच हा पीक विमा मिळवायचा आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागतील याची आपण यामध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। योग्य वेळी अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा, तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यासाठी जनजागृती देखील यामध्ये केली जाते। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर यामधील निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपल्या उतारावरती ई पीक पाणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे। तसेच आपण पीक विमा घेतलेलाही असणं आवश्यक आहे। तसेच यामध्ये जर पाहिलं तर आपले आधार कार्ड आणि बँक हे संलग्न असणं आवश्यक आहे। तसेच हे निकष ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण असतील त्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।